एका व्यवहारात झालेला 7,200 रुपये नफा ए, बी व सी यांना अनुक्रमे 2-3, 3-4 या प्रमाणात वाटल्यास बीचा वाटा किती? तर मग आता इथं सरावासाठी गणित आहे हे घ्यायचे. तर मग आता पहिले सांगा पात्र कोण कोण याच्यामध्ये? ए बी सी. पात्र कोण आहे? ए बी आणि सी. मग आता यांचं प्रमाण कसं आहे सांगा? 2-3, 3-4. मग सांगा नफा किती झाला सांगा? 7,200. आमचा टार्गेट काय सांगा? बीचा वाटा. टार्गेट काय आहे? बीचा वाटा. तर मग इथं बी असेल याचा आम्हाला हे काढायचं म्हणजे 3 ला गुणीला 1 वाटा करायचा आहे. तर मग आता याचा वाटा 2x, बीचा वाटा 3x, सीचा वाटा 4x झाला. या वाट्याची बेरीज करायची. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9x गुणीला 9 येतं काय होईल? भागेला 9. 9 आणि 72 कोणत्या पाड्यामध्ये? 9च्या. तर 9 1 9, 9 8 72. उचलायचे 2 शून्याचा शंताशी लिहायचे. x नाव 800 आणि 800चं नाव x. एक वाटा म्हणजे काय 800 आला. तर बीचा वाटा किती? म्हणजे बी गुणीला किती? 800. म्हणजे याचाच अर्थ काय? 3 गुणीला 800 होत आहे. उचलायचे 2 शून्याचा शंताशी लिहायचे आणि 3 8 2400. आता हा बीचा वाटा निघाला. याचा वाटा विचारला तर 2 गुणीला 800 आणि सीचा वाटा विचारला तर 4 गुणीला 800. गुणाकार करायचा आणि त्यांचा नफा निघन. समजलं का? ₹10,500 नफा गणेश, गोपाळ, गणपत यांच्यात अनुक्रमे 3-5, 5-7 या प्रमाणात वाटल्यास गणपतचा वाटा किती? तर मग आता इथं पात्र सांगा कोण कोण आहे? गणेश. त्याच्यानंतर सांगा गोपाळ आणि गणपत. आणि आम्हाला वाटा कोणाचा काढायचा आहे? गणपतचा. मग यांचं प्रमाण सांगा. 3-5, 5-7. तर मग सांगा एकूण नफा किती आहे सांगा? 10,500. एवढं समजलं. मग आता यांच्या गणेशचा वाटा किती आहे? 3x, गोपाळचा वाटा 5x, गणपतचा वाटा 7x. या वाट्याची बेरीज करायची. कुठं आढळायची? 10,500च्या खाली वाटायची आढळायची. एक वाटा निघन. मग बघा 3 आणि 5 8, 8 आणि 7 किती? 15x गुणीला 15 इथं काय होईल? भागेला 15. 15 आणि 105 कोणत्या पाड्यात आहे? 15च्या. 15 1 15, 15 7 105. उचलायचे 2 शून्याचा शंताशी लिहायचं. ते एक वाटा किती आला सांगा? 700. x नाव 700, 700चं नाव x. एवढं समजलं. तर मग आता इथं सांगा कोणाचा वाटा? गणपतचा. गणपत गुणीला किती? 700. हे 2 शून्य उचलायचे जर शंताशी लिहायचं. 7 7 49. तर गणपतचा वाटा किती आहे? 49 आहे. गणेशचा वाटा 3 गुणीला 700. गोपाळचा वाटा 5 गुणीला 700. ध्यान ठेवायचंय. पुढचा प्रश्न पहा. 7,800 रुपये नफा अ, ब, क या तिघांना अनुक्रमे 2, 4, 4, 7 या प्रमाणात वाटल्यास अचा वाटा किती? तर पात्र कोणकोणते सांगा? अ, ब आणि क. सांगा वाटे कसे आहे? 2, 4, 4, 7. तर मग आता अचा वाटा काढायचा इथं. हे झालं आमचं टार्गेट. तर मग सांगा किती नफा एकूण? 7,800. मग ग चा वाटा किती आहे? 2x, ब चा वाटा 4x, क चा वाटा 7x. या वाट्यांची करायची बेरीज. 2 आणि 4 6, 6 आणि 7 किती? 13x. काय करायचं? बेरीज केली आणि ही बेरीज गुणीला 13 इथं काय आहे? भागेला 13. खाली आता इथे एक वाटा निघत. 13 आणि 78 कोणत्या पाड्यात आहे? 13च्या. 13 1 13 ते सकम 78. उचलायचे 2 शून्याचा शंताशी लिहायचे. म्हणून x बरोबर किती सांगा? 600. एक वाटा किती आला? 600. तर कोणाचा वाटा काढायचा? अचा. तर 2 गुणीला किती करायचे? 600. मग उत्तर किती आलं सांगा? हा अचा वाटा किती झाला? 1200. पुढचा प्रश्न पहा. 12,000 रुपये नफा अबक या ठिकाणा अनुक्रमे 2, 5, 5, 6 या प्रमाणात वाटल्यास बला अ पेक्षा किती रुपये जादा मिळतील? जादा म्हणजे काय? जास्त. हिंदी मधील शब्द आहे जादा. समजलं का? तर मग सांगा पात्र मांडा फटाफट. अ, ब आणि क
यांचं प्रमाण कसं आहे सांगा? 2:5, 5:8 8. एवढं समजलं? तर मग सांगा एकूण नफा किती सांगा? 12,000. यांनी काय म्हणलंय? बला अपेक्षा किती रुपये जादा मिळतील? मग आता इथं बला अपेक्षा किती रुपये जादा मिळतील? मग जादा म्हणजे काय फरक पडतो का नाही त्याच्यामध्ये? म्हणजे किती वाटे जास्त मिळतील या अगोदर करायचं. सांगा मग यांच्या वाट्याची अचा वाटा 2x, ब चा वाटा 5x, क चा वाटा किती आहे? 8x. मग 8 आणि 5 13, 13 2 किती झाले सांगा? 15. गुणीला 15 इथे काय होईल? भागेला 15. 15 आणि 120 कोणत्या पाड्यामध्ये? 15च्या. 15 1 15, 15 8 120. उचलायचे 2 शून्य जसे तसे लिहायचंय. x चं नाव 800 आणि 800चं नाव x. x म्हणजे एक वाटा ना, 800 म्हणजे काय? एक वाटा. एवढं लक्षात आलं? तर आता सांगा ब चे वाटे किती आहे? 5 आणि अ चे वाटे किती आहे? 2. मग जादा म्हणजे काय? फरक. आणि फरक म्हणजेच काय? वजाबाकी. कमी असो का जास्त असो त्याच्यामध्ये फरक पडतो. 5 मधून 2 गेले किती राहिले? 3. याला 3x म्हणायचं. आणि 3 गुणीला किती करायचं सांगा? 800. म्हणजे इथं 2 शून्य उचला जसे तसे लिहा. आणि 8 त्रिक किती? 24 आहे. किती रुपये जास्त मिळतील? कोणाला? बला. आता तुम्ही माणसाने 24 कसे आले ते आम्हाला समजून सांगा. तर थोडं साईडला सांगतो तुम्हाला. बचे वाटे किती आहे सांगा? 5 गुणीला किती? 800. अचे वाटे किती आहे? 2 आहे. तर 2 गुणीला काय करायचं? 800. म्हणजे 800 दोन्ही किती झाले? 1600. आता त्याच्यानंतर हे 2 शून्य जसे तसे ठेवा. 8 पंच 40. 4000 मधून 1600 गेले किती राहिले सांगा? 2400. तर अशा पद्धतीनेही सुद्धा करू शकता. पण याच्यामध्ये स्पर्धा परीक्षामध्ये वेळ वाया जातो. समजलं? म्हणून शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला शिकणं खूप आवश्यक आहे. 6,800 रुपये अ, ब, क या तिघांना अनुक्रमे 4:5, 5:60 या प्रमाणात वाटल्यास अला ब पेक्षा किती रुपये कमी मिळतील? कमी म्हणजे काय? कमी मिळो का जास्त मिळो? काय पडतो? फरक पडतो. नीट बसून घे ना. त्याच्या पायावर आदळशील ना. चालले का? आणि त्याच्या मनामध्ये पायामध्ये घुंगरं बांधून इथे ये नाचायला. इथं स्टेज बनवू मस्त आपण. पायाची अडी काढ. तर मग आता इथं सांगा पात्र कोणकोणते? अ, ब आणि क. सांगा यांचं प्रमाण कसं आहे सांगा? 4:5, 5:60. तर मग आता एकूण नफा किती सांगा? 6,800. एवढं लक्षात ठेवायचंय. काय म्हणलं? अला ब पेक्षा किती रुपये कमी मिळतील? मग आता इथं सांगा अ चे वाटे किती आहे? आणि ब चे वाटे 5 आहे समजा. अ आणि ब असं लिहायचंय. आता अ चे वाटे 4 लिहिलंय आणि ब चे वाटे 5. यांची वजाबाकी केली. 5 मधून 4 गेला 1 वजा 1 म्हणजे काय? कमी म्हणतो आपण त्याला. समजलं? तर मग आता इथं यांची करा बेरीज. 5 आणि 4 9, 9 8 किती? 17. आता उचलायचे 17च्या छेदस्थानी आदळायचे. गुणीला 17 तर काय होईल? भागीला 17. 17 आणि 68 कोणत्या पाड्यामध्ये? 17च्या. 17 1 17, 17 चौक 68. उचला 2 शून्य जसे तसे लिहा. एक वाटा किती याला सांगा? 400. बरोबर? तर इथं उचलायचा एक वाटा गुणीला 400 करायचंय. म्हणजे 400 गुणीला 1 म्हणजे किती? 400. तर आता वजा 400 म्हणजे काय? किती कमी मिळतील? 400 कमी मिळतील. एवढं लक्षात घ्यायचंय. समजलं का? गणित चेंज होतंय. गणिताकडे लक्ष द्यायचंय. श्रीपत व मैपत यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:2 आहे व मुदतीचे गुणोत्तर 2:3 आहे. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? मग इथं लिहायचंय. पात्र कोणकोणते सांगा? श्रीपत आणि मैपत. यांच्या भांडवलाचे गुणोत्तर सांगा किती आहे? 3:2 आहे. मुदतीचे गुणोत्तर 2:3. तर आम्हाला काय काढायचंय? नफ्याचे गुणोत्तर काढायचंय. मग आता नफ्याचे गुणोत्तर काढण्यासाठी काय ते? आडव्याची काटछाट, आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट, उभ्याचा गुणाकार. नफ्याचे गुणोत्तर काढण्यासाठी आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट, उभ्याचा गुणाकार. मग सांगा बे एक बे, बे एक बे, 3 1 3, 3 1 3.
आता उभ्याचा गुणाकार एक 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 आणि एक एक एक, बरोबर आहे का? लक्षात. मग याच्यामध्ये नफ्याचं गुणोत्तर काढायचं, काय करायचं? तिरप्याची किंवा आडव्याची काटछाट, उभ्याचा गुणाकार. म्हणजे उभ्याचा गुणाकार केला अशा पद्धतीने, म्हणजे 2 2 काटले आणि 3 3 सुद्धा काटून गेले, 3 1 3 असं केलं. मग 1 गुणिला 1 1 1 1 1 1 1, यालाच म्हणायचं उभ्या उभ्याचा गुणाकार. एवढं समजलं का? पुढचं गणित पहा सरावासाठी. रमेश व सुरेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 4:5 आहे, मुदतीचे गुणोत्तर 3:4 आहे, त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? तर मग आता इथं काय करायचंय? आता पात्र मांडा. पात्र कोण कोणते सांगा? रमेश आणि सुरेश असं पात्र मांडायचंय. मग सांगा त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती आहे? 4:5. मुदतीचे गुणोत्तर किती आहे? 3:4. मुदतीचे गुणोत्तर 3:4. तर आता इथं काय करायचं आम्हाला? नफ्याचं गुणोत्तर काढायचंय. तर खाली पाहू नका, इकडे लक्ष द्या. प्रश्न तुमच्या समोर आहे, लिहित बसू नका, पत्रकार बनू नका. गणित पहिलं समजून घ्यायचंय. डोळ्यामध्ये 80% पॉवर असते आणि कानामध्ये 20%च पॉवर असते. 80 आणि 20 किती झाले? 100. आणि तुम्ही जर खाली पाहत असाल, इकडे कान नाही आणि इकडे थोबड बंद नाही, काय लक्षात बसणार आहे? थोडं लक्ष द्या इकडं. तर मग आता इथे काय करायचं आम्हाला? नफ्याचं गुणोत्तर काढायचंय. मग आता सांगा, नफ्याचं गुणोत्तर काढण्यासाठी तिरप्याची किंवा आडव्याची काटछाट, उभ्याचा गुणाकार. काय म्हणायचं? तिरप्याची किंवा आडव्याची काटछाट, उभ्याचा गुणाकार. मग सांगा 4 1 4 आणि 4 1 4 संपलं. मग आता इथं आडव्याची काटछाट नाही, आता तिरप्याची काटछाट तर संपली समजा. आडव्याची राहिली नाही, तिरप्याची राहिली नाही. तर मग आता उभ्याचा गुणाकार 3 1 आणि 5 1. मग नफ्याचं गुणोत्तर किती आहे? 3:5. अ व ब यांच्या नफ्याचे गुणोत्तर 1:4 आहे व मुदतीचे गुणोत्तर 5:60 आहे, तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? आता भांडवलाचं गुणोत्तर काढायचं आहे. आम्ही नफ्याचं गुणोत्तर काढायचं शिकलोय, भांडवलाचं आणि मुदतीचं गुणोत्तर कसं काढायचं ते शिकायचंय. तर मग सांगा, पात्र मांडायच्या अगोदर सांगा अ आणि ब. तर आता नफ्याचं गुणोत्तर किती दिलंय सांगा? 1:4. मुदतीचं गुणोत्तर किती दिलंय? 5:8. आणि कोणाचं काढायचंय? भांडवलाचे गुणोत्तर काढायचंय. आता याच्यामध्ये चेंजेस होईल. भांडवलाच्या आणि मुदतीच्या गुणोत्तरासाठी एकच स्टाईल आहे, एकच पद्धत आहे, एकच मेथड आहे, एकच स्टेप आहे. समजलं का? तर मग आता इथं काय करायचं आहे? भांडवल आणि मुदतीसाठी काय म्हणायचं? उभ्याची काटछाट, तिरप्याचा गुणाकार. भांडवल किंवा मुदतीच्या गुणोत्तरासाठी उभ्याची काटछाट, तिरप्याचा गुणाकार. 4 1 4 4 2 8. तर असा गुणाकार करायचा. इकडं असा बांध दाखवा वाटल्यास. 1 2 2 आणि 1 1 1 5 5. मग भांडवलाचे गुणोत्तर किती आलं सांगा? 2:5. अनिल व सुनील यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 5:7 आहे व नफ्याचे गुणोत्तर 2:7 आहे, त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती? दादा पहिलं भांडवलाचं काढाय, आता मुदतीचं गुणोत्तर काढायचंय. तर पात्र लिहायचं सांगा. कोण कोणते सांगा? अनिल आणि सुनील यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती आहे? आम्हाला काय करायचं माहितीये का? असं करत असताना नफ्याचं गुणोत्तर वर मांडायचंय आणि त्याच्या खाली भांडवलाचं गुणोत्तर मांडायचंय, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. तर सांगा, नफ्याचे गुणोत्तर किती आहे? 2:7. भांडवलाचे गुणोत्तर 5:7. तर आम्हाला काढायचं मुदतीचं गुणोत्तर. मुदतीचं किंवा भांडवलाचं गुणोत्तर काढण्यासाठी उभ्याची काटछाट, तिरप्याचा गुणाकार. मुदतीचे किंवा भांडवलाचे गुणोत्तर काढण्यासाठी हा लिहून घ्या. आता फटकन लिहा एका साईडनं. मुदतीचे किंवा भांडवलाचे गुणोत्तर काढण्यासाठी उभ्याची काटछाट, तिरप्याचा गुणाकार. लिहिलं? मुदतीचं किंवा भांडवलाचे गुणोत्तर काढण्यासाठी उभ्याची काटछाट, तिरप्याचा गुणाकार. आणि आता याच्यामध्ये 2 नंबर लिहा. नफ्याचे गुणोत्तर काढण्यासाठी आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट, उभ्याचा गुणाकार.
नफ्याचं गुणोत्तर काढण्यासाठी आडव्याची किंवा तिरप्याची काटछाट उभ्याचा गुणाकार, हे समजलं. तर मग आता इथं भांडवलाचे किंवा मुदतीचा गुणोत्तर काढण्यासाठी उभ्याची काटछाट तिरप्याचा गुणाकार, म्हणजे 7 1 7 7 1 7. तर मग आता इथं असा तिरप्याचा गुणाकार करायचा. सांगा 2 1 2 आणि 1 5 5, म्हणजे मुदतीचा गुणोत्तर किती आला? 2 5. गणित समजलं? गणित चेंज होतंय. नमुना तिसरा. गणित एकदम सोपे आहे, गणितामध्ये काहीच असं अवघड नाहीये. एका स्टाईलनं सर्वच्या सर्व गणित आपण घेऊया. भिकोबाने 4,000 रुपये 5 महिन्यासाठी व तुकारामाने 3,000 रुपये 4 महिन्यासाठी एका व्यवसायात गुंतवले. त्यांना एकूण नफा 1,600 रुपये झाला. भिकोबाचा नफ्यातील वाटा किती? मग याच्यामध्ये पात्र कोणकोणते सांगा? भिकोबा आणि तुकोबा. इथं भिकोबा आणि तुकाराम, मग असे 2 पात्र आहे. तर सांगा मग, भिकोबाने 4,000 रुपये किती महिन्यासाठी? 5 महिन्यासाठी. सांगा तुकारामाने 3,000 रुपये 4 महिन्यासाठी. मग त्यांना एकूण नफा किती झाला सांगा? 1,600 रुपये एकूण नफा झाला. एवढं लक्षात घ्यायचंय. तर जोपर्यंत आम्हाला भिकोबाचे आणि तुकारामाचे वाटे माहिती होत नाही तोपर्यंत आम्ही उत्तर देऊ शकत नाही. मग वाटे काढायचे. वाटे कुठे? इथे दिसतात का वाटे? तर आम्हाला वाटे काढण्यासाठी काय करावं लागेल? बघा, आडव्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. वाटे काढण्यासाठी आता आडव्याची आणि तिरप्याची, आडवा चालतोय तिरपा चालतोय, शिवळा ओढतोय, या गोष्टी एकच आहे. लक्षात आलं का? तर मग आता इथे काय म्हणायचं? आडव्याची किंवा तिरप्याची किंवा शिवळावर चालण्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. तेव्हा काय निघन त्या ठिकाणी वाटे. सांगा वाटे काढण्यासाठी आडव्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. त्या तिरपाला शिवळावर चाललेला आडवं समजा. सांगा वाटे काढण्यासाठी आडव्याची काटछाट उभ्याचा गुणाकार. तर आता 3 शून्याला 3 शून्यानं काटायचं. 4 1 4 4 1 4 हे तिरप्यामध्ये काटायचं. समजलं? आता इथं काटछाट संपलेली. काय करायचं? उभ्याचा गुणाकार. 5 1 5 आणि 3 1 3. भिकोबाचे 5 वाटे निघाले आणि तुकारामाचे 3 वाटे, म्हणजे भिकोबाचा 5 1 वाटा आणि तुकारामाचा 3 1 वाटा. या वाट्यांची करायची बेरीज. 5 आणि 3 किती झाले? 8 1. मग आता या 8 उचलायचे, या धपकन खाली आदळायचे. काय वन या ठिकाणी 8 जोरान आदळेत. काय निघाली? भस्कन एक वाटा निघन. समजलं? मग सांगा 8 1 8 8 2 16. 2 शून्य उचलायचे, जसं तसं लिहायचं. एक्सचं नाव 200 आणि 200चं नाव काय? एक्स. एक वाटा म्हणजे एक्स आणि 200 म्हणजे काय? एक वाटा. एवढं क्लिअर समजलं तुम्हाला? तर मग आता कोणाचा वाटा काढायचा आम्हाला? भिकोबाचा. भिकोबाचे वाटे किती आहे? 5. तर मग गुणीला काय करायचं? भिकोबा गुणीला किती? 200, म्हणजे 5 गुणीला 200. हे 2 शून्य लिहायचे, जसे तसे लिहायचे. 5 2 10, म्हणजे 1,000 रुपये कोणाचा नफा आहे? भिकोबाचा. समजलं की एवढं तुम्हाला? आणि तुकारामाचा वाटा काढायचा असेल तर 3 गुणीला 200, 3 2 600. 600 आणि 1,000 किती झाले? 1,600 एकूण नफा. ताळा समजला? सरावासाठी गणित. श्यामरावांनी 10,000 रुपये भांडवल 3 वर्ष, रामरावांनी 8,000 रुपये 2 वर्षासाठी. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी एका व्यवसायात गुंतवले. जर श्यामरावांना 3,000 रुपये नफा मिळाला तर रामरावाचा वाटा किती? गणित पहा. आता एकूण नफा त्याला त्याच्यामध्ये नाही, तर आता नफ्याचा वाटा कोणाला मिळालाय? 3,000 रुपये. मग जोपर्यंत आम्ही या ठिकाणी रामरावाचा नफ्याचा वाटा सांगू शकत नाही तोपर्यंत उत्तर देऊ शकत नाही. मग आता हे कसं मांडायचं? एकदम सोपे गणित आहे, टेन्शन घ्यायचं नाही. आम्ही त्याला गणिताला बाप जन्मी कधी पाहिलं नाही म्हणून आम्ही टेन्शन घेतोय, नाही तर गणितासारखा विषय सोपाच नाही. गणित, बुद्धिमापन, मराठी व्याकरण, जीके यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात. कटतात कुठं? फक्त तुम्ही जन्माला आले नव्हते त्यावेळेस जर चालू घडामोडी आली आणि गलतीनं आता अलीकडच्या चालू घडामोडी दुर्लक्ष केलं तर भानगडी आहे. नाही तर अभ्यास लिमिटेड आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास लिमिटेड आहे. फक्त आम्हाला काय करावं लागतं? 100पेक्षा कमी मेहनत घ्यावी लागते.
पण मेहनत रात्रंदिवस घ्यायची. झालं ते झालं, जाऊ द्या. कॉफी सेंटर होतं का काय होतं, त्यांनी दलिंद्री आमच्या पदरात पाडली. पण यानंतर तुम्हाला समजलंय गणित जमतंय, नाही तर याच्यावर काय, ज्याला गणित जमत नाही त्याच्यासाठी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स आम्ही शोधून काढलाय. लक्षात, बी का बेचे पाडे पाठ नसल तर त्याच्या सुद्धा गणिताच्या बेड्या तोडल्या जाईल. मग आता इथं सांगा पात्र कोणकोणते सांगा, शामराव आणि रामराव. मग आता सांगा शामरावांनी 10,000 रुपये किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी, आणि रामरावांनी 8,000 रुपये किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. त्यापैकी एकूण नफ्यापैकी शामरावांना किती रुपये मिळाले सांगा, 3,000 रुपये मिळाले. मग आता इथं आम्हाला काय काढायचंय, रामरावाचा नफ्याचा वाटा काढायचा. डायरेक्ट नफ्याचा वाटा काढा. आता एकूण नफा काढायच्या भानगडीमध्ये पडू नका तुम्ही. ना एकूण नफा मध्ये काढण्यात गेले तर काय होतं, दम लागतो. इतका वेळ आहे का आम्हाला नाही. ती पुस्तकी स्टाईल थोडीशी बाजूला ठेवायची आणि आम्हाला काय करायचं सांगतो त्याप्रमाणे चालायचंय. काय करायचं, फक्त तिरपा गुणाकार करायचंय. मग तिरप्या गुणाकारामध्ये काय, जास्त संख्यावर कमी संख्या खाली. तिरप्या गुणाकारामध्ये काय, जास्त संख्यावर कमी संख्या खाली. नीट बैस नंबर. तर मग आता जास्त संख्या वर देण्यासाठी 3,000 गुणिला 2 गुणिला 8,000 आणि कमी संख्या खाली म्हणजे 10,000 गुणिला 3 गुणिला 2. इथं यक्ष किंवा प्रश्नार्थक चिन्ह असतं त्याला मदत घ्यायचं नाही. आम्हाला टार्गेट माहिती, इथं उत्तर काढायचं आहे नफ्याचा वाटा रामरावाचा, त्याच्या खाली लिहिले. समजलं का. तर मग सांगा आता तिरप्या गुणाकारामध्ये काय म्हणायचं, 3,000 गुणिला 2 गुणिला 8,000 आपण 10,000 गुणिला 3 हे छेदस्थानी लिहायचे. एकच आवाज निघला पाहिजे सगळ्यांचा. बोला सगळे एका आवाजामध्ये. आपण 10,000 गुणिला 3. हा बोला सगळेजण. हा बोला सगळेजण. थांबले कशाला, नुसतं पाहून म्हणता का रे, जन्मालाच कशाला आला तुम्ही. याला पाहून नका म्हणू, याला पाहून म्हणा इकडं. आलं लक्षात. हा बोला सगळेजण. समजलं. आता पाहून म्हणा. मांडणी कशी आहे समजली. तर चला 4 शून्याला 4 शून्यानं काटूया. हे 4 शून्य, हे 3 आणि हा 1. 3 आणि 3 कोणत्या पाड्याचे, 3 3 1 3 3 1 3. हे उचलायचे 2 शून्य फुटत नाही. कोणाचा गुणाकार. आता 8 2 16 अगोदर करून घ्या, म्हणजे इथं 2 आणि 8चं का कोणा घेतली जागा, 16 घेतली. मग गुणाकार कोणाचा करायचा, 16 आणि 100चा. 16 गुणिले 100 म्हणजे किती, 1600. कोणाचा वाटा आहे नफ्याचा, रामरावचा वाटा आहे 1600. हे ध्यानात घ्यायचंय आपल्याला. हा काही अडचण आहे का सांग. गुणाकार सांगायचा. हा याच्यामध्ये काय करायचं, हे जास्त संख्यावर म्हणजे 3,000 गुणिला 2 गुणिला 8,000 हे झाल्या का नाही. जास्त हे 3 संख्या झाल्या कोणत्या, 3,000 2 आणि 8,000 ह्या कुठं मांडायच्या, गुणाकाराच्या स्वरूपात वर मांडायच्या. आणि छेदस्थानी कोणत्या मांडायच्या, ह्या कमी संख्या 10,000 गुणिला 3 10,000 गुणिला 3 ह्या छेदस्थानी मांडायच्या. या 2च संख्या आहे फक्त, या 2. कमी संख्या खाली मांडायच्या, जास्त संख्या वर मांडायच्या. एवढं लक्षात आलं का, समजलं का. हा तिरप्या गुणाकारामध्ये. हा पुढं गोंधळात पडू नका. चला पुढं. पात्र पाहायचं, लक्ष दे पहा. लक्षात, दुश्मनाच्या नादी लागायचं नाही. अरे आपल्या डोक्यामध्ये विचार आले म्हणजे ते काय होतात, आपल्याला खाली मान घालतात. आणि तुला वाटतं थंड पाणी पडतं का वर गरमीच्या दिवसामध्ये, मस्त वाटतं तुला. लक्ष दे इकडं. हरीने 4,500 रुपये भांडवल 2 वर्षाकरता व रामने 6,000 रुपये 3 वर्षाकरता एका धंद्यात गुंतवले. त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी रामला किती मिळाले, 1,200 रुपये मिळाल्यास हरीचा वाटा किती. मग आता इथं हरीचा वाटा काढायचा आहे. आता इथं रामचा वाटा आम्हाला माहितीये. तर मग आता पात्र सांगा कोणकोणते सांगा. हरी आणि राम असे 2 पात्र मांडायचे. हरीने किती, 4,500
किती 2 वर्षासाठी, मग रामने किती 6,000 3 वर्षासाठी. आता त्या नफ्यापैकी रामला किती मिळाले 1200 रुपये मिळाले. तर हरीचा नफ्याचा वाटा किती, हे झालं आमचं टार्गेट. असू द्या पलीकडून असू द्या का अलीकडून असू द्या काही फरक पडत नाही, पण याचा काय करायचा तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करत असताना जास्त संख्यावर कमी संख्या खाली. मग जास्त संख्यावर अशा तिरप्या गुणाकारामध्ये ह्या झाल्या 3 संख्या, त्याच्यात नंतर कमी संख्या खाली ह्या झाल्या 2 संख्या. छदस्थानी मांडायचं आणि एकच आवाज निघला पाहिजे तुमचा. बोला सगळेजण. 6,000 गुणिला 3. हा बोला सगळेजण. 1200 गुणिला 2 गुणिला 45 आपण 6,000 गुणिला 3. बोला सर्वजण. तुटून पडायचं बोल, चुकीचं बोल. एक दिवस दुरुस्ती होईल. पडू नाही की एखाद्यावर थोबाड फुटन, इथं ढोपरा फुटन, टोंगळे फुटन, छाती घासन, पण बोल चुकलं तर चालतंय. बरोबरची पहिली पायरी कोणती आहे, चूक आहे. समजलं. मेंदूला घासून असा चर पडला पाहिजे. ब्लेड कशी घासली जाते असा आवाज असा चर पडला म्हणजे तेव्हा कुठे लक्षात बसणे. हा आता इथं हा सगळेजण बोला. समजलं का. ते इथं 3 शून्याला 3 शून्याला काटा. हे 2 शून्य आणि हा 1 शून्य. 6 आणि 12 कोणत्या पाड्यात आहे, 6 1 6 6 2 12. 3 आणि 45 कोणत्या पाड्यामध्ये, 3च्या. 3 1 3 3 15 45. मग आता इथं हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. गुणाकार कोणाचा करायचा, 2 2 आणि 150चा. मग आता सांगा हा शून्य जसा तसा लिहायचा. 15 दोन्ही 30 आणि 30 दोन्ही किती 60. मग सांगा कोणाचा वाटा आहे हा 600. हरीचा वाटा किती आहे 600. आलं लक्षात तुमच्या. येणे 3400 रुपये 3 वर्षासाठी, बीने 51,000 रुपये 4 वर्षासाठी एका धंद्यात गुंतवले. त्या व्यवहारात एकूण नफ्यापैकी बीला 2800 रुपये मिळाले, 28,000 रुपये मिळाले. तर याचा वाटा किती. याच्यामध्ये पात्र कोणकोणते सांगा, ए आणि बी. तुम्ही फक्त लूज पडू नका. इकडे मला तुम्हाला डबल नाही का ट्रेस द्यायचं काम नाही पडलं पाहिजे. लूज पडू नका, फटाफट गणित चालवतोय. कारण पहिलं समजून घेताना थोडासा वेळ लागतोय, पण नंतर काय होतं तुटून पडायचं. जे सैनिक किंवा विद्यार्थी तुटून पडतात ना त्यांचा विजय. बरोबर. बिलकुल तुम्ही स्वतः अभ्यास असा करत असाल तरी तुटून पडा आणि असं क्लासमध्ये असाल तरी तुटून पडा. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं आपला स्पीड काय करायचा, या चोट्या विचाराच्या पेक्षा आपला दुप्पट स्पीड असेल तर ते चोट्टे विचार काय बनते त्याच्या हाती आपण लागत नाही आणि शेप मध्ये पुढे निघून जातो. आजूबाजूला आहे का नाही चोट्टे विचार. आणि चोट्टे विचार कोणते, इच्छा, कामवासना आणि तृष्णा. हे 3 चोट्टे विचार आहे. याच्यामुळे दुःखाची निर्मिती होते. ते चार आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग गौतम बुद्धाच्या नंतर तुम्ही ते पाहत बसा. चला लक्ष द्या. तर मग आता इथं येणे किती 34,000 किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी. सांगा बीने 51,000 किती वर्षासाठी, 4 वर्षासाठी. आता याच्यामध्ये बीला किती मिळाले सांगा, 28,000 मिळाले. तर याचा वाटा किती समजलं का. तर याच्यामध्ये काय करायचं, तिरपा गुणाकार. तिरप्या गुणाकारामध्ये काय म्हणायचं, जास्त संख्यावर कमी संख्या खाली. तिरप्या गुणाकारामध्ये काय, जास्त संख्यावर कमी संख्या खाली. मग जास्त संख्या अशा तिरप्या गुणाकारामध्ये होईल. 28,000 3 आणि 3400 वर 3 आणि खाली कोणी मांडायचं गुणाकाराच्या स्वरूपात 51,000 आणि 4 मांडायच्या अशा तिरप्या याच्यामध्ये. तर मग आता तिथं यक्स गिक्स ऑटोमॅटिक निघून जातंय. विनाकारण बोक्स पाडू नको तिथं. आलं का तुला लक्षात. म्हणजे नसलेलं काय होतं, पाणी पुढे न्यायचं आपलं दांडण ते बघ ते माग तिथं काय घडतं, जास्त माती असते त्याच्या खाली बोक्स पडताय आणि तिथं कांद्याच्या पुंगाने तिथं लावताय. आता जास्त बोक्स पडत सगळं पाणी खाली जाईल ना. हा लक्ष द्या. आता जास्त संख्यावर म्हणजे काय सांगा बोला. दमला का रे तू. आपण किती 51,000 गुणिला
4. हा बोला सगळेजण. समजलं एवढं तुम्हाला? तर मग आता इथं काय करायचं, 3 शून्याला 3 शून्यानं काटायचं. हे काटा 34 आणि 51 17च्या पाड्यात आहे. सोपं जातं ना आम्हाला. तर मग आता सांगा 51 आणि 34 कोणत्या पाड्यात आहे? 17च्या. 17 त्रिक 51, 17 दोन्ही 34. आता इथं 3 1 3 3 1 3 कटले. 4 आणि 28 कोणत्या पाड्यामध्ये? 4च्या. 4 1 4 4 7 28. हळूकसून 3 शून्य उचलायचे, इथं ठेवायचे. किती झाले? 7000. मग सांगा कोणाचा गुणाकार? 7000 आणि 2. 7000 दोन्ही. मग हे 14000 कोणाचे सांगा? याचा वाटा आहे. समजलं का? एकदम सोपं गणित आहे. इथून पुढचे गणित कसे होते? महिने काढा, भांडवल काढा, नफ्याचे वाटे काढा, अशाच पद्धतीने. काहीच याच्यामध्ये चेंजेस नाही. एका धंद्यात अ आणि ब, एका धंद्यात अ आणि ब ने अनुक्रमे 48 रुपये 4 महिन्यासाठी व 6400 रुपये 5 महिन्यासाठी गुंतवले. त्या व्यवहारात झालेला 2400 रुपये नफा त्यांनी कोणत्या प्रमाणात वाटून घेतला? आलं लक्षात? हे चक्कर येऊन पडणार गणित आहे. बरोबर आहे का नाही? चक्रवायचं नाही, एकदम सोपं आहे. इथं काय दिलंय? 2400 रुपये नफा. मग याच्यामध्ये काय होतं? आम्ही कन्फ्युजन होतोय. आता मांडणी करताना काय करायचं सांगा? अ आणि ब असं मांडायचंय. अ सांगा अनुक्रमे 48 रुपये कोणाचे सांगा? अचे. किती महिन्यासाठी? 4 महिन्यासाठी. बने किती सांगा? 6400. किती महिन्यासाठी? 5 महिन्यासाठी. आणि त्यांना व्यवहार झालेला नफा किती आहे? 2400. एकूण नफा किती आहे? 2400. आता याच्यामध्ये काय होतं? त्यांनी काय सांगितलं? कोणत्या प्रमाणात वाटून घेतला. आता आम्ही काय करणार? वाटे काढणार. वाटे काढल्यानंतर कुठं? 2400च्या छेदस्थानी त्यांच्या वाट्याची बेरीज आदळणार, तेव्हा एक वाटा निघणार आणि त्या ठिकाणी त्या वाट्याला गुणणार, त्यांचे नफे निघणार. मधात उभे 2 टिंबे असणार. बरोबर? आणि गुणोत्तर म्हणजे काय? काटछाट करून आलेला भागाकार. गुणोत्तर म्हणजे काय? म्हणजे आमच्या पेपर मधल्या 5-10 गणिताचा धिंगाणा झाला. झाला का नाही? त्यांनी काय प्रश्न केला? कोणत्या प्रमाणात वाटून घेतलं. म्हणजे आम्हाला काय काढायचे? वाटे काढायचे. काय काढायचे? आता 2400ला म्हणायचं तू कशाला मरायला आला इथं? आम्हाला काय सांगितलंय? प्रमाणात काढून घ्यायचंय. तर मग आता प्रमाणात काढणं म्हणजे वाटे काढणे. प्रमाणात काढणे म्हणजेच वाटे काढणे. तर मग आता इथं वाट्यासाठी काय सांगा? बोला बॉम्बला. आडव्याची काटछाट, उभ्याचा गुणाकार. प्रमाणात काढणे किंवा वाटे काढणे म्हणजे काय? आडव्याची काटछाट. या 2 शून्याला 2 शून्यानं काढायचं. 48 आणि 64 कोणत्या पाड्यामध्ये? 16च्या. 16 त्रिक 48, 16 चौक 64. 4 1 4 4 1 4. तिरप्यामध्ये किंवा आडव्यामध्ये काटछाट संपली. तर आता कोणाचा गुणाकार? उभ्याचा गुणाकार. सांगा 3 1 3 आणि 5 1 5. त्यांनी 3च 5 या प्रमाणात वाटून घेतला. समजलं का? म्हणजे 3 वाटे कोणाचे? अचे. आणि 5 वाटे कोणाचे? बचे. समजलं? इतकं सोपं गणित आहे. काय म्हणलंय? कोणत्या प्रमाणात वाटून घ्यावा. प्रमाण म्हणजे काय? गुणोत्तर काढायचं म्हणजे वाटे काढायचे. समजलं? एका धंद्यात गोपाळने 7500 2 वर्षासाठी, श्यामने काही रक्कम 3 वर्षासाठी गुंतवली. त्या व्यवहारात झालेल्या 5600 रुपये नफ्यापैकी श्याम यास 3600 रुपये नफा मिळाला. तर श्यामने भांडवल किती गुंतवले? तर मग आता इथं काय आहे? श्यामने काही भांडवल गुंतवले, याचं भांडवलच माहित नाही आम्हाला किती रक्कम गुंतवली. मग आम्हाला भांडवल काढायचं का नाही त्याचं? तर मग आता इथं एकूण नफा दिलाय 3600. पण जोपर्यंत आम्ही पात्र मांडत नाही तोपर्यंत आम्हाला गणित समजत नाही. कुणीकडच्या कुणीकडे मांडायचं नाही. मग आता यांच्या सांगा पात्र कोणकोणते? गोपाळ आणि श्याम. गोपाळने किती? 7500 रुपये. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. श्यामने काही रक्कम 3 वर्षासाठी. बोंबलू नको इकडं. 3 वर्षासाठी. आता त्याच्यानंतर एकूण नफा किती झाला सांगा? एकूण नफा 5000
600. आता त्याच्यामध्ये त्या नफ्यापैकी श्यामला किती मिळाले सांगा? 3600 रुपये श्यामला मिळाले. आणि जोपर्यंत आम्हाला इथं गोपाळचा नफा माहिती नाही, श्यामचा नफा माहिती आहे, जोपर्यंत आम्हाला गोपाळचा नफा माहिती होत नाही तोपर्यंत आम्ही उत्तर देऊ शकत नाही. तर गोपाळचा नफा काढण्यासाठी काय करायचं? हे 3600 उचलायचे, एकूण नफ्याच्या खाली आदळायचे. उचलले, लिहिले इथं. 600 मधून 600 गेले 3 शून्य. किती शून्य? 3 शून्य. 5 मधून 3 गेले 2. मग हा जो नफा आहे 2000, हा कोणाचा आहे सांगा? गोपाळचा आहे. नीट बसून घे, त्या खुर्चीमध्ये मग सांगणं चाललंय. तर 2000 कोणाचा आहे? गोपाळचा. तर मग आता इथं काय करायचं? आम्ही गोपाळचा वाटा मानला, इथं श्यामचं भांडवल काढायचंय. तुम्हाला सांगितलं भांडवल काढा का वर्ष काढा का महिने काढा की यांचा नफ्याचा वाटा काढा, एकच सूत्र. याला सूत्र नाही म्हणत, एकच स्टेप. ते यांचा काय करायचा? तिरपा गुणाकार. सांगा तिरपा. थांबा एक मिनिट. अशा पद्धतीनं हा बोला सगळेजण. 3600 गुणिला 2 गुणिला 7500 अपॉन 2000 गुणिला 3. बोला सगळेजण. 2000 गुणिला 3. 3 शून्याला 3 शून्यानं काटायचंय. 2 आणि 1 3. 2 आणि 2 कोणत्या पाड्याचे? 2च्या. बे एक बे, बे एक बे. त्याच्यानंतर 3 1 3, 3 12 36. एवढं समजलं का? तो गुणाकार कोणाचा? 12 आणि 7500चा. बरोबर. तर मग आता हा शून्य 750 आहे. हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा. 12 5 60, 60 0 40 6, 12 7 84 आणि 84 6 90. मग हा 9000 कोणाचा आहे सांगा हिस्सा? म्हणजे शामराव किंवा श्यामचं भांडवल. आता हे गणित झाले एका टप्प्यामध्ये आज. तर उद्या चॅप्टर एंड होतंय.